या नोबेल मेटल्स काय यूज आहे, कशामध्ये ते उपयोगात येतात. तर त्यामध्ये बघा फर्स्ट पॉइंट, गोल्ड, सिल्वर, प्लॅटिनम आर यूज टू प्रिपेअर ऑर्नामेंट्स. दागिने म्हणतो आपण, ऑर्नामेंट्स. गोल्ड, जे काय गोल्ड, सिल्वर, प्लॅटिनम्स असतात विच आर यूज टू प्रिपेअर ऑर्नामेंट्स. इट इज द फर्स्ट यूज फॉर नोबेल metals to prepare the ornaments. And second is it is used in non-metal silver is used in मेडिसिन. मेडिसिनमध्ये सिल्वरचा वापर केला जातो. व्हाय इट इज यूज इन मेडिसिन? बिकॉज सिल्वर इज अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टी. एक प्रकारची अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टी हे सिल्वर, चांदी दाखवते. त्याच्यामुळे सिल्वरचा वापर हा औषधामध्ये, मेडिसिनमध्ये केला जातो. तुम्हाला माहिती आहे बरेच जे काय आयुर्वेदिक मेडिसिन्स असतात त्यामध्ये सोन्याचा किंवा चांदीचा जो काय अर्क म्हणतो आपण ते टाकलं जातं. आणि त्याच्यामुळे त्याची जी काय कशासाठी का बरं ते सिल्वर्स इन यूज इन मेडिसिन? कारण सिल्वर हा एक प्रकारचं काय आहे, अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टी दाखवतं. विच शोज द अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टी. शो antibacterial property, so that silver, this noble metal which is used in medicine. Third use for noble metals, it is silver, gold also used to make medals. Silver, gold also use to make मेडल्स. म्हणजे जे काय मेडल्स तयार केले जातात खेळामध्ये, जे काय पण मेडल्स देतात बघा, जे काय मेडल्स असतात त्याच्यासाठी, ते मेडल्स देण्यासाठी, जे काय मेडल्सला तयार करण्यासाठी कशाचं कोटिंग केलं जातं? सिल्वर असेल किंवा गोल्ड असेल, यापासून ते मेडल्स तयार केले जातात. ओके, इट इज द थर्ड uses for noble metals. Silver, gold also used to make the medals. Then next, fourth is noble metals, platinum, palladium. Platinum, palladium is used as catalyst. उत्प्रेरक म्हणतो आपण, catalyst. We know that catalyst means what? It is the substance which is used in the chemical reaction for increasing the rate of reaction. It does not take part in the chemical reaction. Catalyst means what? It does not take part in the chemical reaction, only which increase the rate of reactions. Okay, जे काय ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये जे काय रिॲक्शन्स आपण पाहतो, हायड्रोजनेशन, वेगवेगळ्या प्रकारचे जे काही रिॲक्शन असतात, त्या रिॲक्शन्समध्ये प्लॅटिनम, पॅलॅडियम हे जे काही नोबेल मेटल्स आहेत which are used as a catalyst. Okay, these are the uses for the noble metals. Okay, then next point we will say it is corrosion.
In this chapter, the next point, it is the corrosion. What is meant by corrosion? Decay or destruction of metals by a redox reaction or redox process in which metals are oxidized by oxygen in presence of moisture. It is called as the corrosion. म्हणजे मेटल जो काय डिके होतो, मेटलची जी काय झीज होते, गंजतो, मेटल हा गंजतो, त्याला आपण रस्टिंग ऑफ आयर्न म्हणतो. किंवा चांदी ही काय होते, काळी पडते, त्यालाच काय म्हणलेलं आपण लॉस ऑफ लस्टर ऑफ सिल्वर. त्याचप्रमाणे आपण काय म्हणतो, ग्रीन फिल्म ऑन कॉपर, एक प्रकारचं हिरवा कलर किंवा ग्रीन फिल्म कॉपरवर तयार होतं, मेटल्सवर. मग हे एक प्रकारचं काय मेटलचं काय आहे, करोजन आहे. म्हणजे डिके ऑफ मेटल्स. आणि हे डिके ऑफ मेटल्स कशामुळे होतं, डिके ऑफ मेटल्स विच इज ड्यू टू द एअर. जो काय ॲटमॉस्फिअरमध्ये जर मेटल आपण जर ठेवलं तर त्याचा एअरची त्या मेटलवर रिॲक्शन होते, मॉइश्चरची होते. त्याचप्रमाणे वेगवेगळे जे काही गॅसेस असतात त्याची रिॲक्शन्स काही मेटल्सवर होत असते आणि त्याच्यामुळे त्याचं काय होतं, करोजन होतं. ओके, डिके ऑफ मेटल्स, इट इज कॉल्ड एज द corrosion. And for example, we know that a reddish color deposited is formed on the iron by reaction with oxygen gas. आता rusting on iron, for example, rusting on iron. रस्ट म्हणजे गंजतो म्हणतो पण आयर्न हा गंजतो. रस्टिंग ऑन आयर्न, आयर्न हा मेटल रस्ट होतो. कशामुळे होतो, विच इज इफेक्ट ऑफ ऑक्सिजन गॅस ऑन दॅट मेटल. इट इज कॉल्ड एज द रस्टिंग ऑन आयर्न. देन अ ग्रीन फिल्म फॉर्म ऑन कॉपर. A green film form on copper. कॉपर मेटलवर ग्रीन किंवा हिरवा कलर चढतो, ग्रीन फिल्म तयार होते. एक प्रकारचं हे काय आहे, करोजन आहे. ओके. अँड थर्ड, इट इज द लॉस ऑफ लस्टर ऑफ एजी. लॉस ऑफ लस्टर ऑफ सिल्वर. एजी मीन्स सिल्वर. चांदी आपण काय म्हणतो, ब्लॅकिश होते, चांदी ही काळी पडते. इट इज द लॉस ऑफ लस्टर ऑफ सिल्वर. रस्टिंग ऑन आयर्न, विच इज ड्यू टू द विच गॅस इज रिस्पॉन्सिबल फॉर रस्ट ऑन आयर्न. इट इज द ऑक्सिजन गॅस. Second example, a green film form on the copper which is due to the carbon dioxide gas which is effect on the copper metals to form the green film. And then blackish color deposited on the silver. चांदी ही जी काही काळी पडते किंवा सिल्वरवर जो काही ब्लॅकिश कलर तयार होतो म्हणजे त्याचं लॉस ऑफ लस्टर. जी काही चांदीची चकाकी असते, पांढरा शुभ्र आपण काय म्हणतो चांदी असते, आणि त्याचं जर लस्टर शायनिंग जर लॉस जर झाली तर त्याला काय म्हणतो आपण, इट इज कॉल्ड एज द ब्लॅकिश कलर डिपॉझिट विच इज फॉर्म ऑन द सिल्वर बाय द रिॲक्शन ऑफ हायड्रोजन सल्फाइड गॅस. ओके, दीज आर सम गॅसेस which are decay the metals and it is called as the corrosion. Okay, and to preventions of corrosion, to prevent the corrosion, करोजनला कशा प्रकारे प्रिव्हेंट करता येईल, तर टू प्रिव्हेंट द करोजन, फर्स्ट पॉइंट इज दॅट टू प्रिव्हेंट द करोजन ऑफ मेटल्स लेयर्स ऑफ ऑइल, ग्रीस, पेंट्स आर अप्लाइड टू द मेटल्स. मेटल्सचं करोजन होऊ नये तर त्यासाठी काय केलं जातं, मेटल्सवर काय केली जाते,
इट इज द लेअर ऑफ ऑइलचं लेअर दिला जातो, किंवा त्याचप्रमाणे काय केलं जातं, त्याला व्हर्निश केलं जातं, ग्रीस केलं जातं, किंवा पेंट दिला जातो मेटल्सवर. तुम्हाला माहिती आहे लोखंड जे असेल तर तो गंजतो लगेच, मग त्याला जर पेंट जर दिलं त्या लोखंडाला तर तो गंजत नाही. त्याच्यामुळे टू प्रिव्हेन्शन ऑफ करोजन वी यूज द layers of oils, varnish, grease, paints which are applied on metals. Which metals are corroded. Okay. Then next, to plating with another non-corroding metals is done. Plating केलं जातं. One metal which is plated on the another metal, it is called as the corroding plating. It is called as the plating. And for example, iron is arrested by the zinc plating. Iron metal which are rusting of iron, and which is this iron which is plated by zinc metal. Okay. Then the last point in this chapter, it is the alloy. Metals, धातू, नॉन मेटल्स, अधातू, त्याचप्रमाणे मेटलाइट्स बघितलं पण. क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स, मेटल्स, नॉन मेटल्स अँड मेटलाइट्स, धातू, अधातू, धातुके. अँड व्हॉट इज मीन बाय अलॉयज? अलॉय मीन्स इट इज द मिश्र धातू. इन मराठी आपण याला काय म्हटलं जातं? मिश्र धातू. आता व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ अलॉय? Alloy means it is the homogeneous mixtures of two or more metals. Homogeneous mixture of two or more metals, or homogeneous mixtures of metals with non-metals is called alloy. Alloy हा मिश्र धातू कसे तयार केले जातात? होमोजिनियस, एकजीव जो काही मिक्सचर असतो कुणाचा? दोन किंवा दोनपेक्षा जास्त मेटलचा. त्याचप्रमाणे दोनपेक्षा जास्त असलेले मेटल्स विथ नॉन मेटल्स, म्हणजे एक मेटल्स असेल दुसरं काय असेल? नॉन मेटल्स. मेटल्स तर असतील किंवा मेटल्स विथ नॉन मेटल्स. परत बघा मी रिपीट करते. अलॉय मीन्स इट इज द होमोजिनियस मिक्सचर ऑफ टू और मोर मेटल्स, और homogeneous mixture of metals with non-metals, it is called as the alloy. Which are the examples for alloy? For example, stainless steel, स्टीलची जे काही आपण भांडे यूज करतो, this stainless steel, it is the alloy, and which is the mixture of iron with carbon, chromium and nickel. हा कशाचा मिक्सचर आहे स्टेनलेस स्टील? इट इज द मिक्सचर ऑफ आयर्न विथ आयर्न. ॲक्च्युली स्टेनलेस स्टीलमध्ये काय असतं? आयर्न, आणि त्याचप्रमाणे त्या कोणते कोणते हे असतात? आयर्न विथ कार्बन, क्रोमियम अँड निकेल. अँड द मिक्सचर ऑफ these metals and non-metals to form the stainless steel, and it is the one type of alloy. And second example we see here, it is the bronze. And bronze, it is a mixture of copper and tin. Mixture of copper and tin to form the bronze, and it is the one type of alloy. Okay, in this way, in this chapter we discuss about, we will see in that what is meant by metals, non-metals, metallites, which are the physical and chemical properties of metals and non-metals. Then we see today's lecture, what is meant by corrosion, alloys, noble gas, and in this way we stop here today's lecture. Thank you.